तुम्ही जर गावाकडे शेतात राहत असाल तर ही अर्जंट बातमी पहा। संपूर्ण महाराष्ट्र हादरला जेव्हा एका शेतकऱ्याच्या घरात एक धक्कादायक प्रकार घडला। जर तुम्ही गावाकडे शेतात राहत असाल तर तुमच्यावरही येणार हे मोठं संकट। जर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत गावात शेतात वस्तीवर राहत असाल तर आत्ता सावध व्हा। एका शेतकऱ्याच्या घरात एक अशी धक्कादायक घटना घडली की ज्यामुळे संपूर्ण देशाला हादरा बसलाय, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात धडकी भरली आहे। संपूर्ण शेतकरी वर्गात एक भीतीचं वातावरण पसरलंय। बरेचसे लोक जे शेतात राहतात, शेत वस्तीवर राहतात, त्यांच्या घरात चोरी होते तर कधी कधी वन्य प्राण्यांचा, बिबट्यांचा हल्ला होतो, हे तुम्ही ऐकलं असेल। पण या शेतकऱ्याच्या घरात एक अशी गोष्ट घडली आहे, एक अशी धक्कादायक घटना घडली आहे की ज्याची कल्पना कुणीच करू शकत नाही। हे असं नवीन संकट आहे की जे तुमच्यावर येऊ शकतं। हे संकट तुमच्या घराच्या दरवाजातून नाही तर तुमच्या पायाखालच्या जमिनीतून वर येऊ शकतं। मग कोणता तो धक्कादायक प्रकार त्या शेतकऱ्याच्या घरी घडला की ज्यामुळे शेतात राहणारे लोक घाबरू लागले आहे। गावाकडे राहणारे लोक आता घरात थांबायचं का नाही हा विचार करत आहे। त्या घरात नेमकं असं काय झालं की ज्यामुळे संकट जमिनीतून वरती आलं। तुम्ही जर गावाकडे किंवा शेतात राहत असाल तर तुम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे, चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। शेतात राहणाऱ्यांसाठी एक अर्जंट सूचना। एक धक्कादायक प्रकार एका घरात घडलाय ज्यामुळे शेतात राहणारे शेतकरी आता घाबरू लागले। आजपासून 2 महिने आधी या धक्कादायक प्रकाराला सुरुवात झाली होती, पण जेव्हा पोलिसांनी या धक्कादायक प्रकाराचा तपास केला आणि ही माहिती मीडिया समोर आल्यानंतर संपूर्ण देशात ते प्रकरण व्हायरल झालं। एका छोट्याशा निसर्गरम्य गावात एक शेतकरी पती पत्नी कुटुंब राहत होतं, रमेश आणि वत्सला। रमेश हे अतिशय मनमिळाऊ होते। गावात प्रत्येक जण त्यांना मान द्यायचा। गावापासून थोड्या अंतरावर त्यांची 40 एकरची शेती होती। रमेश आणि त्यांची पत्नी दोघेही त्या शेतातल्या घरात असायच्या। त्यांचं आयुष्य अगदी साधं आणि समाधानी होतं। सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहणारं हे पती पत्नीचं कुटुंब 2 महिन्यापासून त्यांच्या वागण्यात अचानक बदल झाला होता, कारण की त्यांच्या घरात एका अशा धक्कादायक प्रकाराची सुरुवात झाली होती ज्याची कल्पना संपूर्ण गावाला नव्हती, पण त्यांच्या वागण्यातून कळत होतं। पण 2 महिन्यानंतर तो प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण गावाला तसेच राज्याला हादरा बसणार होता। 2 महिन्यापूर्वी रमेश आणि वत्सला हे पूर्णपणे बदलले होते। गावात रोज पारावर बसून गप्पा मारणारे रमेशांना आता गावात फिरेनासे झाले। त्यांच्या वागण्यात अत्यंत अचानक बदल झाला होता। ते गावातून जाताना कोणाशी बोलायचे नाही, अगदी काम असेल तरच डोक्यावर मुंडासं बांधून नजर खाली घालून गावात यायचे आणि आपलं काम करून गुपचूप निघून जायचे। गावातला कोणी माणूस प्रेमानं जरी बोलला, काय अण्णा काय चाललंय, तर ते फक्त ठीक आहे म्हणून नजर चुकून पुढे जायचे। दिवसेंदिवस गावात बसून गप्पा मारणारे रमेशांना अक्षरशः कोणालाही न बोलता माघारी फिरायला लागले होते। फक्त दाढी कटिंग करायला ते महिन्यातून एकदा गावात सलूनमध्ये यायचे, पण तिथे देखील त्यांच्या तोंडातून एकही शब्द काढायचे नाही। वत्सला त्यांची पत्नी, त्यांची अवस्था तर अतिशय वाईट झाली होती। 2 महिन्यापासून त्या घराबाहेर पडत नव्हत्या। आठवड्याचा बाजार किराणा आणायला त्या रात्रीच्या वेळी यायच्या। अंधार पडल्यानंतर साधारण 7-7:30 वाजता पदर डोक्यावर घट्ट उडून त्या गुपचूप गावातल्या दुकानात यायच्या आणि सामान घेऊन अंधारातच परत जायच्या। कोणालाच माहिती नव्हतं की त्यांच्यासोबत काय घडलं। लोकांच्या नजरा आता त्यांच्याकडे शंकेनं पाहू लागल्या होत्या। पण 2 महिन्यानंतर जेव्हा हे रहस्य उघड होणार होतं, जेव्हा त्यांच्या घरातला तो धक्कादायक प्रकार समोर येणार होता ज्याची कोणालाच कल्पना नव्हती, आणि त्यानंतर संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांमध्ये ज्यांचं घर शेतात आहे त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण पसरणार होतं। गावात कुजबूज सुरू झाली होती। रमेशला बदलले, वस्तीला वहिनी तर दिसतच नाही। नक्की काय झालंय त्यांच्या घरी कोणाला काही अंदाज येत नव्हता। काही लोकांनी रात्रीच्या वेळी त्यांच्या शेतातून होणाऱ्या काही संशयास्पद हालचाली देखील बघितल्या होत्या। त्यांच्या शेतात रात्री बऱ्याच हालचाली त्यांच्या शेजारच्या शेतकऱ्याने पाहिल्या होत्या। 2 महिन्यापासून झालेला विलक्षण बदल लोकांच्या नजरेतून चुकला नव्हता। हा माणूस कोणाशी बोलत नाहीये, नेमकं संकट आलं असेल। एका हसत्या खेळत्या कुटुंबावर इतकी भीती आणि दहशतीने कब्जा कसा केला असेल याची कोणालाच कल्पना नव्हती। त्यांचा एक मित्र देखील होता, लहानपणीपासूनचा मित्र सुरेश। त्याच्यासोबत लहानपणापासून मैत्री होती। सुरेशला देखील त्याच्या मित्राची अवस्था बघत नव्हती। याने एक दिवशी रमेशला शेतात गाठलं आणि विचारलं, रमेश अरे मित्रा काय झालं, असं का वागतो, वहिनी पण दिसत नाही, काही अडचण असेल तर सांग, आपण मार्ग काढू। पण रमेशनी त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही आणि फक्त एकच उत्तर दिलं, काही नाही, तू जा इथून। सुरेशला खूप वाईट वाटलं। त्याला आठवलं काही महिन्यापूर्वी रमेश शहरात आपल्या मुलाकडे गेला होता। त्याला नातू झाला होता, रमेशचा एकुलता एक मुलगा, आणि त्याचं रमेशचं फारसं जमत नव्हतं। सासू सुनेमध्ये भरपूर वाद असायचा। शहरात गेल्यावर सुनेच्या आई वडिलांनी सगळं काही केलं। रमेश आणि वत्सला यांना तिथे तुच्छ लेखलं गेलं होतं आणि हा प्रसंग रमेशने रडून रडून सुरेशला सांगितला होता। सुरेशला आणि गावातल्यांना काही न वाटू लागलं होतं की या घटनेमुळे नवरा बायको दोघं शांत झाले असते, मुलाच्या वागण्याने ते आतून खचले असते।
सुरेशला मित्राची काळजी वाटत होती, पण त्याला काय माहिती होतं की त्याच्या मित्रावर म्हणजेच रमेशवर आलेलं संकट हे कौटुंबिक नाही तर ते त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं भयंकर आहे. आणि जेव्हा ते उघडकीस येणार होतं तेव्हा ते संपूर्ण देशाला हादरा देणार होतं. कल्पना कोणालाच नव्हती त्यांच्या कुटुंबासोबत काय धक्कादायक प्रकार सुरू आहे, त्यांच्यावर काय संकट आलंय कोणी विचार देखील करू शकत नव्हतं. शेतात घर असल्यामुळे नेमकं काय होतंय हे कोणाच्या लक्षात येत नव्हतं. यामुळे 2 महिन्यापूर्वी त्यांच्यासोबत असं काय घडलं होतं की ज्यामुळे त्यांच्या वागण्यात 180 डिग्रीमध्ये बदल झाला होता. एका हसत्या कळत्या कुटुंबावर भीती आणि दहशतीने कसा कब्जा केला होता. आता प्रत्येकाला प्रश्न पडत होता 2 महिन्यापासून त्यांच्या वागण्यात झालेला हा बदल अतिशय आमूलाग्र होता, ज्यामुळे तो प्रत्येकाच्या लक्षात येत होता. अखेर ती वेळ येणार होती ज्या दिवशी हे सगळं धक्कादायक सत्य उघड होणार होतं आणि पोलिसांच्या तपासात देखील तो धक्कादायक प्रकार आणखीनच भयानकपणे समोर येणार होता. त्यांच्या शेतामध्ये रात्री एकदा गाव खूप शांत होतं. रात्र काळी गडद होती, भयान शांतता होती. आजूबाजूच्या शेतात पिकं डुलत होती, पण त्या रमेशच्या शेताच्या कडेनं मात्र रात्रीच्या वेळी काहीतरी हालचाली सुरू असायच्या. गावकऱ्यांनी आता लक्ष ठेवायला सुरुवात केलं होतं. शेजारचे शेतकरी असते, गावातले गावकरी पंच असते, ते आता लक्ष ठेवायला लागले होते, कारण की आता रमेश आणि त्यांच्या पत्नीच्या वागण्यामध्ये आणखीनच मोठा बदल जाणवायला लागला होता. लोक कुजबुज करायचे. त्याच वेळेस तिथे एका जणाने जाऊन रात्री पहारा केला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की त्यांच्या शेतामध्ये आता हालचाली भयंकर वाढल्या, विचित्र हालचाली सुरू झाल्या आहेत. असं होत होतं की एक गाडी त्या ठिकाणी यायची, त्या गाडीतून काहीतरी सामान उतरवलं जायचं, ते सामान त्यांच्या घरामध्ये नेलं जायचं, तिथून काहीतरी सामान आणून गाडीत भरलं जायचं. अशा वेगवेगळ्या संशयास्पद हालचाली त्यांच्या शेताभोवती दिसत होत्या. आता अर्थात इतक्या रात्री कोणतं सामान आणायला न्यायला तिथे कोणी जाणार नाही. एका शेजारच्या शेतकऱ्यांनी त्यांना विचारलं देखील, पण रमेशने स्पष्ट निकार दिला. ते डायरेक्ट म्हणाले, तुम्ही तुमचं बघा. आता रमेश इतक्या वाईटपणे कोणाला बोलत नसायचे, पण इतके कठोर शब्द त्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी का वापरले होते, त्यामुळे त्यांनाही वाईट वाटलं होतं. पण अखेर ते धक्कादायक सत्य काय होतं, त्यामुळे वत्सला आणि रमेश संपूर्ण त्या ठिकाणी त्यांच्या वागण्यात बदल झाला होता याची कल्पना आता लोकांना थोड्या प्रमाणात यायला लागली होती. आता लोकांच्या लक्षात येत होतं की घरामध्ये काहीतरी सुरू आहे, काहीतरी प्रकार सुरू आहे, ज्यामुळे रात्री 12-1 वाजता तिथे जीप येते, त्या जीपमध्ये सामान टाकलं जातं, बाहेरचं आतमध्ये घेतलं जातं, आतचं बाहेर टाकलं जातं. तर मग काय प्रकार सुरू आहे. तर अखेर एका शेजारच्या शेतकऱ्याने पोलिसांना टिप दिली आणि अखेर तो दिवस उजाडला. त्या दिवशी पोलिसांनी रिपोर्ट घेतली, पोलिसांनी येण्याचा निर्णय घेतला. त्या रात्री गावातल्या व्यक्तीनं रमेशच्या घरातून भांडण्याचा आणि किंचाळण्याचा मोठा आवाज आला होता. त्याने तात्काळ पोलिसांना कळवलं. रात्रीची वेळ होती. पोलिसांच्या गाड्या सायरन वाजवत काळोख फाडत रमेशच्या शेतात निघाल्या. शेतात निघाल्यानंतर त्यांनी पाहिलं अतिशय शांतता होती. कुठल्याही प्रकारे कुठलाही आवाज येत नव्हता, कुठल्याच घरामध्ये हालचाल नव्हती. तेव्हा जे पोलीस रमेशच्या घरात गेल्यावर त्यांनी पाहिलं, दारावर थाप मारली, दार काय उघडलं गेलं नाही. पोलिसांनी दार तोडून आत प्रवेश केला. घरातलं दृश्य पाहून ते हादरले. घरात सगळं सामान व्यवस्थित होतं. एका कोपऱ्यात वत्सला प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत बसल्या होत्या. दुसऱ्या खोलीत रमेश अण्णाचा मृतदेह छताला लटकलेला होता. पोलिसांनी तपास सुरू केला. वत्सला तर भीतीनं काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. घराची झडती घेत असताना पोलीस अधिकाऱ्याला एका खोलीमध्ये एक रहस्यमय गोष्ट सापडली. पोलीस अधिकाऱ्याला ती गोष्ट पाहता क्षणी त्याने सगळ्या मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांना तिथं बोलवलं. पाहतो तर काय, त्या खोलीतल्या जमिनीची फरशी थोडी वेगळी वाटत होती. 2 फरशा उचलल्यानंतर जे पाहिलं ते पाहून सगळ्यांना धक्का बसला, कारण त्या घराखाली एक गुप्त दरवाजा होता, पायऱ्या होत्या, एक तळघर त्या तळघराखाली लपलं होतं. पोलीस त्या तळघरात उतरले आणि आतलं दृश्य पाहून डोळे विस्फारले. ते तळघर नव्हतं तर तो बनावट नोटा छापण्याचा कारखाना होता. तिथे 5 प्रिंटर्स, स्टेशनरी, कागदाचे गट्टे आणि 40 लाखाच्या खोट्या छापलेल्या नोटा होत्या. पोलिसांना आता रमेशच्या मृत्यूचं आणि वत्सलाच्या भीतीचं कारण कळालं होतं. पण नेमकं कधी सुरू झालं, कसं झालं. त्यांनी वत्सलाला धीर दिला. त्यांनी विचारलं, वहिनी खरं सांगा, नेमकं काय झालं, कोण हे छापतं. आणि अखेर वत्सला वहिनींनी सांगायला सुरुवात केली. अखेर तो धक्कादायक प्रकार आता उघड होणार होता. त्यांनी सांगायला सुरुवात केली, 2 महिने झाले या गोष्टीला. आम्ही जेवायला बसलो तेव्हा दारावर एक जीप आली, त्यातून 4 माणसं बाहेर आली आणि त्यांनी आम्हाला याचा धाक दाखवून, शस्त्रांचा धाक दाखवून आम्हाला सांगितलं, आम्ही इथे हे करणार आहोत, तुम्ही जर कोणाला सांगितलं तर तुम्हाला मारून टाकेल. त्या गुंडांनी रमेशला वेठीस धरलं आणि हा काळा धंदा सुरू केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी रमेशचा त्या ठिकाणी त्यांनी बनाव रचला होता. ही कहाणी शेतकऱ्यांसाठी चेतावणी आहे. तुम्ही जर शेतात एकटे राहत असाल, वस्तीवर जर राहत असाल तर तुम्ही अशा प्रकारच्या गुन्हेगारांसाठी सोपं लक्ष ठरू शकता. रमेश आणि वत्सलांच्या बाबतीत जे झालं ते अनोळखी लोकांनी येऊन शस्त्राचा धाक दाखवून गुंडांनी त्यांच्याकडून एकटेपणाचा फायदा घेते कृत्य करवलं आणि त्यात रमेशचा अखेर बळी गेला. अनोळखी माणसं तुम्हाला पैशाचं आमिष दाखवतात, धमकी देऊन जागेचा वापर करू पाहतात, पण अजिबात घाबरू नका, गप्प बसू नका, तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा. ही घटना महाराष्ट्रात घडलेली नाही, तर ही घटना गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील एका गावात घडलेली आहे. असं संकट तुमच्यावर येऊ शकतं, त्यामुळे जागरूक राहा, सतर्क राहा, कारण शेत हे आपलं मंदिर, त्याला गुन्हेगाराचा अड्डा बनवू देऊ नका. ही घटना ऐकून तुम्हाला काय वाटलं नक्की कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.